कवितेची ओळख या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे. तर या पाठामध्ये आपला जो निम्मा भाग झालेला आहे आणि जो भाग राहिलेला आहे तो आज आपण घेणार आहोत. तर तत्पूर्वी आपण या पाठाची आपण काय काय पाहिलेलं आहे काय हे आपण थोडक्यात पाहूया आणि त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. तर कवितेची ओळख या पाठामध्ये सुधीर नावाचे एक पात्र आहे. तो तुमच्या एवढ्या वयाचा असतो आणि तो शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला काहीतरी अभ्यास दिलेला असतो, एक प्रकल्प दिलेला असतो आणि तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याला कशा प्रकारे घरच्यांची तो मदत घेतो, घरचे त्याला कशा प्रकारचे आजी आजोबा म्हणा, आई वडील म्हणा, ताई म्हणा, कशा प्रकारे त्याला घरच्या अभ्यासामध्ये मदत करतात आणि तो जो प्रकल्प दिलेला आहे तो प्रकल्प तो त्याचा कशा प्रकारे पूर्ण होतो आणि हे जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे या पाठामध्ये पाहायचं आहे. तर सुधीर या पात्रामध्ये सुधीर हे पात्र जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये काव्य प्रतिभा या विषयावर त्याला जेव्हा शाळेमध्ये प्रकल्प दिलेला असतो काव्य प्रतिभा वाढवणे, तर हा काव्य प्रतिभा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याला घरच्यांची मदत होते आणि तो त्याचा प्रकल्प अगदी यशस्वीपणे पार करतो हे आपण पाहिलेलं आहे. तर आपलं पेज क्रमांक 64-65 इथपर्यंत हे झालेलं आहे आपलं. तर आज आपण पान क्रमांक 66 यावरील जो पात्रांचा जो संवाद आहे तो आपण पाहणार आहोत. हे थोडक्यात एक एकांकिका आहे आणि या एकांकिकामधून लेखिका ज्या आहेत शारदा दराडे यांनी पात्रांच्या माध्यमातून एक शाळेकरी मुलाला कशा प्रकारे मदत केली आहे, म्हणजे घरचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातल्या सगळ्या मंडळींनी कशा प्रकारे मदत केलेली आहे, तर हे आपल्याला या पाठातून या एकांकिकामधून आपल्याला पाहायचं आहे. तर पेज क्रमांक आपलं 66 वरती आलेलं आहे. आपण या पाठामधील 2 पेजेस जे आहेत आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेज क्रमांक 66 ला सुरुवात करूया. तर बघा, बाबा रात्रपाळीवरून परत येतात. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की बाबा रात्रपाळीला गेलेले आहेत आणि पुढे काय होतं ते आता आपण पाहूया. की बाबा रात्रपाळीवरून परत येतात, कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो आणि ते गालातल्या गालात हसतात. म्हणजे की आपल्या मुलाला सुधीरला आजी आजोबा घरातले कशा प्रकारे मदत करतात आणि काव्य प्रतिभा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कवितेतून संभाषण करायचं असतं हे माहिती आहे त्याच्या बाबांना. की आपल्याला जे काय बोलायचं आहे ते कवितेतून बोलायचं आहे, कवितेतून आपलं संवाद सांगायचा आहे आणि त्यामुळं तो विषय त्यांना समजलेला असतो आणि ते काय करतात, गालातल्या गालात हसतात आणि खुर्चीवर रेलून बसतात. बाबा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. म्हणजे बाबा आता बोलतात की आता कामाचा खूप कंटाळा आलेला आहे, रात्रपाळीवरून ते आलेले आहेत आणि ते काय म्हणतात की आता कामाचा खूप कंटाळा आलाय आणि आता थोडंसं पाणी द्या. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, कामाचा आलाय कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. म्हणजे वाळा हे एक सुगंधी वनस्पती आहे बघा. तर काय सांगितलेलं आहे या ठिकाणी की वाळा म्हणजे आपल्या घरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण माठ आहे किंवा रांजण आहे, तर या साधनांचा आपण पाणी थंड होण्यासाठी यांचा आपण उपयोग करतो. तर माठामध्ये ही अशा प्रकारची वाळा आहे, सुगंधी वनस्पती आहे आणि ही सुगंधी वनस्पती जर आपण पाण्यामध्ये जर टाकली तर पाण्याला जो वास आहे तो एक प्रकारचा एक वेगळा सुगंध येतो आणि पाणी जे आहे ते चवीला अगदी उत्तम रीतीने लागतं, अगदी चांगल्या प्रकारे पाण्याची चव आपल्याला लागते. त्यामुळं पूर्वीच्या काळी लोक काय करत होते की जे पाणी आहे माठ म्हणा किंवा ते माठ आहे किंवा रांजण आहे, म्हणजे पाण्याचं ज्या ठिकाणी आपण पाणी थंड करायला ठेवतो तर अशा ठिकाणी किंवा अशा माठामध्ये किंवा रांजणामध्ये
ही जी वाळा आहे ही वनस्पती टाकत. आणि त्यामुळं जसं ही वनस्पती आहे तर ती वनस्पती मुरले की त्याच्यामध्ये जो त्या वनस्पतीचा जो सुवास आहे तो पाण्याला लागतो आणि पाण्याचा सुवास अगदी चांगल्या प्रकारे येतो आणि पाण्याची चव अगदी चांगल्या प्रकारे लागते. म्हणून म्हणून बाबा काय म्हणतात बघा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. आई कणिक मळत असते आणि कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. तर बाबा काय म्हणतात, कवितेतून संभाषण करतात, या ठिकाणी सांगतात की कणिक जे आहे ते तुम्ही नंतर मळा, पहिल्यांदा काय करा, नाश्त्याला करा आणि शिऱ्यासाठी थोडासा रवा चाळा. आई तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. घरात आल्या आल्या आईने बाबांना काम लावलेलं आहे की सांगते की तोंड धुवा, आंघोळ करा आणि मग नंतर गरम गरम शिरा खा आणि शिरा खाऊन झाल्यानंतर सुधीरच्या डब्यासाठी काय करा, बटाटे चिरा. आजी सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचराचे येईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शिक. बघा, सुधीरची आजी म्हणते की पहिल्यांदा दप्तर आवर आणि दप्तर आवरल्यानंतर नाही, दप्तर जर आवरलं नाही तर सगळा कचरा त्या दप्तरामध्ये तू टाकशील आणि त्यानंतर कचऱ्याचं त्याच्यामध्ये पीक येईल. टापटीपणात दररोज शिक. म्हणजे यातून आजीला असं म्हणायचं आहे की जो काही कचरा आहे ते बाजूला केला पाहिजे. रोजच्या रोज जो काही कचरा आहे दप्तरातला तो बाजूला केला पाहिजे. नाहीतर आपलं डस्टबिन कशी असते, म्हणजे कचरापेटी कशी असते तसं आपलं दप्तर होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात टापटीपणा आपल्याकडं असायला हवा हा गुण आपल्याला या ठिकाणी तुम्हाला घेता येईल. तर सुधीर आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हलेना पान. सुधीर म्हणतो की आजी आणि आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हलेना पान. आजोबा होकार दर्शवतात, तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. म्हणजे बाबांनी काय केलेलं आहे, पुस्तकं आणलेली आहेत त्याच्या हातात देतात. बाबा बस झाला कविताचा पाऊस, आशाने थोडीच पूर्ण होणार हौस, पुस्तक देत, हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. म्हणजे याच्यातून जे थोर व्यक्तिमत्व आहे त्यांची पुस्तकं बाबांनी आणलेली आहेत आणि ते बाबा काय करतात, सुधीरला देतात. म्हणजे पाठ्यपुस्तकं नाहीत, आपल्याला हे लक्षात येते, त्या सुधीरच्या बाबांनी पाठ्यपुस्तकं आणलेली नाही तर कवितांची पुस्तकं आणलेली आहेत आणि त्याच्यातून ती सांगतात की कवितांची पुस्तके वाच आणि वाचल्यानंतर तुला कवितांचा लळा लागेल. सुधीर काय म्हणतो यावर, बाबा आई ताई आजोबा आणि आजी असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशानं किती, शांताबाईंची बाग आणि सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही म्हणे. सर्वजण टाळ्या वाजवतात, सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नते प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. तर अशा प्रकारे बाबांनी विविध जे कवी आहेत त्यांचं कवितेचं पुस्तक आणलेलं आहे आणि ते पुस्तक वाचून सुधीरला खूप अशा काव्यप्रतिभा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याला मदत होते आणि अगदी चांगल्या पद्धतीने घरच्यांच्या मदतीने हा जो सुधीर आहे तो हा आपला प्रकल्प काव्यप्रतिभा हा जो प्रकल्प आहे तो पूर्ण करतो आणि खूप प्रसन्न होऊन शाळेमध्ये तो बाईंकडे सादर करतो आणि त्याच्यामध्ये बाईसुद्धा खूप प्रसन्न होतात. म्हणजे अगदी सुंदर असा प्रकल्प केलेला आहे, त्याला शाबासकी देतात, त्याचं अभिनंदन करतात. तर अशा प्रकारे कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचं अभिनंदन केलं आणि हा पाठ आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. तर अशा प्रकारे सुधीरला शाळेमध्ये काव्यप्रतिभा हा या विषयावर आधारित प्रकल्प दिल्यानंतर घरातले कशा प्रकारे मदत करतात, त्याला बाबा कशा प्रकारे मदत करतात, तर यावर आधारित हा पाठ होता आणि म्हणून ह्या पाठाला कवितेची ओळख अशा प्रकारे पाठ दिलेला होता. तर या ठिकाणी या पाठातून आपल्याला एवढं घ्यायचं आहे, हा संदेश घ्यायचा आहे की जेव्हा शाळेमध्ये एखादा अभ्यास तुम्हाला दिला जातो तर तो अभ्यास काय अवघड नसतो. घरी गेल्यानंतर आपण जर घरच्यांची मदत घेतली तर ते देखील आपल्याला घरच्या अभ्यासामध्ये मदत करतात, एक चांगल्या प्रकारे मदत करतात आणि आपलं जे टेन्शन आहे, ताण आहे, तो ताण आपला पूर्ण ते दूर करतात. म्हणून जर काही अडचणी असतील शाळेमध्ये तर तुम्ही शिक्षकांना विचारता,
परंतु घरी देखील आपण जर मोठ्या माणसांना, जर घरातल्या मोठ्या व्यक्तींना जर आपण घरच्या अभ्यासामध्ये मदत घेतली तर अगदी ते देखील आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करतात. आणि त्याच्यानंतरनं हे पण, या पाठातून आपल्याला हे पण पाहता येईल की आपल्याला पाठ्यपुस्तक या चित्र यांच्या वाचनाची तर आवड पाहिजेच. त्याशिवाय आपल्याला जे पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त जे विविध लेखक आहेत, कवी आहेत, कवयित्री आहेत, त्यांचे जर आपण जर वाचन केलं तर आपल्या ज्ञानामध्ये खूप चांगल्या प्रकारे मदत होती. त्यामुळे आपण पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त रोज एक धडा किंवा 2-3 धडे तरी आपण सहज वाचले पाहिजेत. म्हणजे पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त आपल्याला जे वाचन आहे ते वाचन आपण केलं तर आपल्या ज्ञानामध्ये चांगल्या प्रकारे भर पडेल आणि आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये वाढ होईल. तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त वाचनाची आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे. तर या ठिकाणी आपण थांबूया. या पाठाचा जो स्वाध्याय आहे तो आपण पुढच्या पाठाला पाहूया. या ठिकाणी पाठ संपलेला आहे.